हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी ब्रोकोली राईस. तर त्याच्यासाठी आपण 2 वाटी तांदूळ घेणार आहोत. ते 15 मिनिट्स जवळजवळ आपल्याला भिजवायचे आहेत. ते स्वच्छ धुवून सने आपण निथळत ठेवूया. त्यानंतर मी घेतलेली आहे ती जवळजवळ 300 ग्रॅम ब्रोकोली घेतलेली आहे. ती आपण गरम पाण्यात आता धुवून घेणार आहोत. जास्त एकदम कडक उकळत्या पाण्यात मी धुवून घेणार आहे आधी. त्यानंतर लसूण, मिरची आणि कोथिंबीर आणि 2-3 अद्रकचे तुकडे आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 वाटी कांदा, 1 वाटी बटाटा, 1 वाटी मटर आणि 1 वाटी बीन्स घेतलेले आहेत मी आणि खडे मसाले घेतलेले आहेत थोडेसे, म्हणजे लवंग, दालचिनी, 1 चक्री फूल आणि पेपर. त्यानंतर आपण आता एका कुकरमध्ये आपण बनवणार आहोत. तर कुकरमध्ये मी 2 चमचे तेल घातलेले आहेत. त्याच्यात खडे मसाले मी फोडणीसाठी टाकलेले आहेत. सिंपल राईस आहे हा. खूप मसाले ॲड करायची गरज नाही. आपण थोडे कच्चे मसाले ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण आता ते मसाले थोडेसे म्हणजे चांगले तळकल्यानंतर त्याच्यात आपण घालणार आहोत कांदे. जवळजवळ 1 वाटी कांदा मी चिरलेला आहे, तो आपण घालून घेणार आहोत. त्यानंतर अर्धी वाटी बटाटे, एक छोटा बटाटा कापून घेतलेला आहे मी. त्यानंतर ते आपल्याला छानपैकी सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये ॲड करणार आहोत आपण आता बीन्स मी फाईन बारीक चॉप करून ठेवलेले आहेत. ते आपण त्याच्यात ॲड केलेलं आहेत. त्याही आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण 1 वाटी वाटाणे ॲड करणार आहोत. वाटाणे तुमच्याकडे फ्रेश असतील तर फ्रेश ॲड करा, पण माझ्याकडे फ्रोझन होते जे मी आधीच तयार करून ठेवलेले आहेत, ते मी यूज केलेले. त्यानंतर आता आपण ते मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण आता म्हणजे खूप मसाले तर नाही ॲड करायचे आपल्याला, थोडे काही इन्ग्रेडियंट जो आपण ग्रीन मसाला बनवला होता तो मी आधी ॲड करणार आहे. तोही आपण नीट आता आपण भाजून घेणार आहोत. याच्यात म्हणजे ब्रोकोलीची टेस्ट जास्त येते, म्हणून दुसरे मसाले जास्त आपल्याला ॲड करायचे नाही आहेत. नुसतं ब्रोकोली राईस आपण जसं बनवतो सिंपल राईस बनवणार आहोत आपण. तर आता आपला मसाला मस्त भाजून झालेला आहे. त्याच्यात आपण आता थोडासा गरम मसाला, फक्त टेस्ट येण्यासाठी आपण गरम मसाला ॲड करणार आहोत आणि थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. ते आपल्याला छानपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आपण ब्रोकोली नंतर ॲड करतो आहे कारण ब्रोकोली लवकर शिजते म्हणून. अशा प्रकारे मस्त मसाला आपला मिक्स झालेला आहे. त्यानंतर आपण आता त्याच्यात ॲड करणार आहोत ब्रोकोली, जी आपण गरम पाण्यात स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. तर आता ब्रोकोली ॲड करणार आहोत. तीही आपण आता नीट मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यात जे स्वच्छ धुतलेले तांदूळ आहेत ते ॲड करणार आहोत. तर अशा प्रकारे ब्रोकोली मिक्स झालेली आहे. त्यानंतर आपले जे आता तांदूळ धुतलेले आहेत ते घेऊया आपण आणि ते ॲड करून देऊया. तेही आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण एका बाजूला गरम पाणी करून ठेवायचे, म्हणजे जेणेकरून राईस गरम पाण्यात पटकन शिजतो आणि छान मोकळा पण होतो, म्हणजे चिकट होणार नाही भात तुमचा. आता आपण मस्त मसाला सगळा मिक्स करून घेतलेला आहे. थोडं आपण अजून याच्यात हळद ॲड करूया, कारण आपण दुसरं रेड चिली पावडर वगैरे ॲड केलेलं नाही, म्हणून थोडी हळद लागेल आपल्याला अजून. तर आपण अजून ती हळद पण मिक्स करून देऊया. अशा प्रकारे राईस केलं तर खूप टेस्टी आणि मस्त बनतो. चला, तर आता आपला राईस मस्त मिक्स झालेला आहे. त्याच्यात आपण आता पाणी ॲड करून देऊया. पाणी आपण राईस जितका घेतला आहे ना 2 वाटी, तर त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचे. तर अशा प्रकारे मस्त आपण उकळतं पाणी घालून दिलेले आहे. त्यानंतर ते पाणी चांगले मस्त मिक्स करून घ्यायचे.
मस्त कलर आला आहे, मस्त ग्रीन अँड व्हाईट अँड मस्त राईस मस्त होणार. आता आपण त्याला कुकर लावून घेऊन 1 शिटी आपल्याला करायची आहे, बस जास्त नाही, कारण 1 शिटीवरतीही आपला राईस छानपैकी शिजेल आणि मोकळा होईल. त्यानंतर आपण थोडं सॅलड बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी घेतले काकडी, थोडे गाजरचे तुकडे घेतलेले आहेत, बीटरूटचे तुकडे घेतलेले आहेत आणि टोमॅटोचे तुकडे घेतलेले आहेत. त्याच्यात आपण थोडं तेल ॲड केलेलं आहे त्याच्यात आणि थोडंसं चवीपुरते मीठ घालणार आहोत आणि थोडीशी रेड चिली पावडर घालणार आहोत आणि लेमनचा रस थोडासा घालणार आहोत, अर्धा टीस्पून आपण तो घालणार आहोत. आता ते आपण मिक्स करून घेऊया सॅलड. अशा प्रकारे सॅलड केलं तर छान राईसबरोबर छान लागतं, म्हणून आपण थोडं सॅलड बनवलं आहे. चला तर आपले सॅलड आता रेडी झालेले आहे. आपण आता आधी आपण बघून घेऊया की आपला राईस शिजला की नाही. आपली शिट्टी झाली की म्हणजे आपला राईस शिजला. वा, आपला राईस शिजलेला आहे आता मस्त. तर आपण छानपैकी आता त्याला सर्व करू शकतो. अशा प्रकारे मस्त राईस तयार झाला आहे, ब्रोकोली राईस आपला. तर चला आपण आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. गरमागरम राईस तयार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा अँड एन्जॉय करा.